पुढच्या आठवड्यात साजरा होणाऱ्या होळी या सणाची सर्वांनाच उत्सुकता असते, परंतु सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासी बांधवांना या सणाचे पूर्वीपासूनच खूप आकर्षण राहिले आहे. आदिवासी समाज बांधव हा सण आपल्या पारंपरिक चालीरीतीनुसार साजरा करतात, परंतु आदिवासींच्या या चालीरीती संदर्भात काही प्रसारमाध्यमे चुकीचा प्रसार करत असून होळी सणाच्या अगोदर साजरा होणाऱ्या भंगर या समाजाच्या समजाविषयी जय आदिवासी युवा शक्ती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. सातपुड्याच्या कुशीत आदिवासी भागात पावरा, बारेला, भिलाला समाजात होळीचा सण हा प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. होळीच्या 7 दिवस पहिले भोंगऱ्या बाजार भरतो. आदिवासी संस्कृतीचे जतन तथा रक्षण करण्यासाठी आदिवासी भागातील लहान मोठ्या गावातील समाजातील प्रतिष्ठित मंडळी, मुले, स्त्रिया, वृद्ध लोक हे सर्व एकत्र जमा होतात आणि आपला आनंद साजरा करतात. होळीच्या पूजेसाठी लागणारे डाळ्या, खजूर, नारळ, गोड कंगन, गोड शेव इत्यादी साहित्य खरेदी करतात. होळीच्या 20 दिवस अगोदर होळीचा दांडा ठेवला जातो. होळीचा दांडा ठेवल्यानंतर आदिवासी समाजात लग्न किंवा कोणत्याही प्रकारचे शुभकाम होत नाही, परंतु काही समाजात आदिवासी संस्कृतींविषयी गैरसमज झालेला असतो की एखाद्या मुलाला मुलगी आवडली की ते भोंगऱ्या जाऊन त्या मुलीला गुलाल लावून तिला पान खाऊ घालतात आणि नंतर मग ते दोघे पळून जाऊन लग्न करतात. अनेक प्रसारमाध्यमातून अशा चुकीच्या माहितीचा प्रसार केला जातो. त्यामुळे जय आदिवासी युवा शक्ती या संघटनेकडून आदिवासी समाजाची बदनामी होईल अशी चुकीची माहिती देऊ नये. आदिवासी समाजातील काही बांधव कामानिमित्त मजुरीकरता बाहेरगावी गेलेले असतात. होळी, भोंगऱ्या बाजार या निमित्ताने ते आपल्या मूळ गावी येतात व भोंगऱ्या बाजारात जाऊन अनेक दिवसांपासून न भेटलेल्या नातेवाईकांसोबत भेटीसाठी करतात. आपला आनंद व्यक्त करतात. आपली संस्कृती वाचवण्यासाठी यात स्त्रियांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी आदिवासी समाजातील चालीरीतींबाबत गैरसमज करून अपप्रचार करू नये असे निवेदन नारी शक्ती जिल्हा अध्यक्ष संगीता विनय बारेला, बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष राधेश्याम पाखरात, बुलढाणा जिल्हा सचिव उमेश चौगड, बुलढाणा जिल्हा सल्लागार देवीदास डावर, बुलढाणा जिल्हा प्रवक्ता नंदू सोलंकी यांच्या वतीने देण्यात आले आहे. MCN न्यूज मराठीकरिता अर्शद इक्बाल, जळगाव.